10-10 वर्षाचं आयुष्य कमी यायला लागलं लोकांचं। या दालमिया कंपनीनं फार मोठं काटामारीचं काम चालू केलेलं आहे। माणसं मेलीच एकदा त्या दूषित पाण्यामुळे, तरी त्यांचं काही डोळं उघडत नाही। धुराचा एवढा परिणाम होतो की नाही, असं माणसं भांगला सोयी न राहणार। त्यामुळे इथं आता एक होणं गरजेचं आहे आणि एक आम्ही आता होणार 100% होणार, इथं आवाज उठणार सर। बॉन्डचा चेक झालेला दालमिया कंपनीला टेंडर मंजूर कसं केलं? आपल्यासोबत एक काका आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। काका, काय त्रास व्हायला या कारखान्याचा? काय घसा, सर्दी, दमट हवा सारखी, राख साऱ्या घरावणे। होय, शेतीवर काय परिणाम? शेतीवर पण राख पडल्यामुळे पिकांची वाढ होत नाही बरोबर। माणसांचं बी तसंच होतंय। 10-10 वर्षाचं आयुष्य कमी यायला लागलं लोकांचं। कॅन्सरचं प्रमाण वाढायला आमच्या या 2 गावात। जी निर्विष्णी माणसं आहेत त्यांना सुद्धा कॅन्सर व्हायला लागला आहे। जी काय तंबाखू खात नाहीत, काय नुसती जेवतात, असं एक पोटाचा पेशंट आहे, कसलं व्यसन नाही, त्याला सुद्धा कॅन्सर आहे। ह्याचा लय परिणाम होणार आहे। त्यांचं ते ह्याचं बंद व्हायला पाहिजे, केमिकलचं तरी पहिलं बंद व्हायला पाहिजे बघा, ते दारूचं, स्पिरिटचं, मग जरा होईल व्यवस्थित। आणि त्यांनी ते जे धुराचं आहे ते अजून वाढवायला पाहिजे। राख खाली पडते का, ते उघडच राहायला पाहिजे किंवा त्याच्यावर पाणी म्हणून तिथं तरी पडायला पाहिजे। वाढण्यासारखं करायला पाहिजे, वाढणूक केली तसं, तो महत्त्वाचा विषय आहे। मग आता त्यांना तक्रारी काय केला नाही? तक्रारी करून काय, पुढारी लोक निम्म एकदा येतात जातात, नवीन थांबतात, नवीन त्यावर कोणी वाचा पडणार? हे नेते लोकांनी करायला पाहिजे नाही, सामान्य माणसाचं ते कोण ऐकणार? राजकीय नेत्यांकडे तक्रार केली नाही? राजकीय नेत्याने काय तेवढ्यापुरतं होय म्हणतात, नंतर कोण तिकडे लक्ष देतोय? सामान्य माणसांनी काय जुमानणार नाहीत, ती दिल्लीची कंपनी आहे। हां, मग ते सरपंच वगैरे गावचे जे काय कोण होय गेलीत की होय करूया म्हणतात, नवीन सरपंचाला नवीन सरपंच जायसोर अति चालूच, कायम पाठपुरावा करणार कोणच नाही नाही। किती वर्ष झालं हे त्रासाला तुम्ही समोर? स्पिरिट झाल्यापासून जास्त झाला। अंदाजे किती वर्ष झालं? तर मला किती झालं स्पिरिट निघून? होय, म्हणजे 5-7 वर्ष तरी झालं। 7-8 वर्ष झालं। मग काय मागणी काय तुमची प्रशासन? थांबावं, प्रदूषण कमी व्हावं, त्यांची काही इंडस्ट्री बंद पडावं असं आमचं काही म्हणणं नाही, पण ते धूर बिरायचं प्रत्येकी काय ते चिमणी बिमणी वाढवून जेणेकरून ते प्रदूषण समाजाला होऊ नये एवढी दक्षता घ्यायची। प्रशासनाकडे काय तक्रार केल्यावर माफ प्रत्येक पंचायत, पोरल्या पंचायतीने केली, ह्यांच्या पंचायत, आता हे विद्यमान सदस्य जाईल की तिकडं काय उत्तर येतात? काय उत्तर करूया, बघूया। मग ते वरलं त्यांचं जेवण तुमचं प्रदूषण म्हणायची माणसं येतात, त्यांनी शिक्का मारला की त्याच्यावर काय पुढे ॲक्शन घेता येत नाही, कोर्टात बिला जाता येत नाही, त्यांना ते सर्टिफिकेट असते, ह्याचा काय त्रास होत नाही म्हणून। या दालमिया कंपनीनं फार मोठं काटामारीचं काम चालू केलेलं आहे। आज टनाचा जवळजवळ 100 किलो काटा मारतात। शेतकऱ्यांना आता इथं विचार केला, रासायनिक खताचा, पाणीपट्टीचा, भांगलन, मशागत ह्याचा विचार केला तर काही नाही, उत्पादन घटायला लागले आणि ह्या काटामारी तरी हा शेतकरी कंप्लीट उद्ध्वस्त झालेला आहे। दुसरं, ह्या रिकव्हरी ह्या भारत देशात रिकव्हरी नाही, एवढी रिकव्हरी ह्या दालमिया कंपनीच्या कारखान्याला रिकव्हरी आहे, तरी पण त्या रिकव्हरीचा दुरुपयोग करून कमी रिकव्हरी दाखवून लोकांची शेतकऱ्यांची लूट करतात। आता कुठं काटा मारला दाखवा की, पण संध्याकाळी 7 ते सकाळी 7 मध्ये काटा मारतात। आजारी माणसं आजारीच पडते जास्त। आजारी पडायला काय कॅन्सर, कुठलं ताप, खोकला, सर्दी, लहान मुलांचे, जनावरच हे झाले तर उलटायला लागले तर त्रास आहे। कारखान्याचा, धुराचा, पाण्याचा, सगळ्याचाच त्रास आहे। शेतीवर काय परिणाम आला त्याचा? शेतीवर ते राख पडते ना, शेतीवर घरावनी, बंगल्यावनी, लहान मुलांच्या ह्याच्यावर जास्त परिणाम होते, वयस्कर लोकांनी। त्यामुळे ह्याच्यावर काहीतरी कारखान्यानं उपाययोजना करायला पाहिजे। कारखानदारांना काय सांगितलं नाही तुम्हाला जे त्रास व्हायला लागला? वारंवार निवेदन दिल्यात, तरी पण ते काय दाद घेत नाहीत। ते प्रदूषणवाले येतात की तेवढ्यापुरतं बघतात, काय नाही। आम्ही 5 वर्ष सदस्य होतो, 5 वर्ष परवड हे केला तरी काय नाही, माणसं मेलीच एकदा त्या दूषित पाण्यामुळे, तरी त्यांचं काही डोळं उघडत नाहीत। तरी आता तरी उपाययोजना करणं। किती वर्ष झाला हा त्रास व्हायला लागला? कारखाना हे जेवढं जास्त त्याचं हे वाढवलं तसं जास्त प्रदूषण हे व्हायला ना, प्रदूषण होय, त्याचं ॲव्हरेज वाढवलं कारखान्याचं, 10,000 कॅपॅसिटी केली, त्यामुळे जास्त पाणी, जास्त धूर, हे 5-6 वर्ष 7-8 वर्ष तरी हाईच चालू। मग ते कारखान्याचा जे धूर येतोय त्याच्यामुळं म्हणजे मुलांनी आरोग्यावर ते फंगल इन्फेक्शनचं जास्तीत जास्त प्रमाण मला वाटते आमच्या गावात जास्त प्रमाणात वाढले। कशामुळं तर त्या वातावरणामुळेच वाढले असं आम्हाला नक्कीच वाटतं या। तुम्हाला सांगतो, पाण्यात दूषित पाणी आलं की गॅस्ट्रोची वगैरे साथ असं येणं ते पण त्याच्यामुळेच व्हायला लागले।
परत कॅन्सरचं पण प्रमाण वाढलेच, तेच काय आहेच अगोदर. आणि परत शेतीवर पण म्हणजे वाईट परिणाम, शेती व्यवस्थित पिकना, ते पाणी जास्त आलं की अगोदर आमचं सगळं शेतीवरच, आमचं काय कोण नोकरदार कोण नाही आहे, एकतर आम्ही मुठभर शेतीवर जमिनीवर जगणार आणि त्यात ते दूषित हवा, मग त्याच्यामुळे ते पूर्णच आम्ही म्हणजे जणू काय जगायचं का काय असं काय ते सांगावं आम्हाला ह्या कारखान्यामार्फत, असं मी विनंती निवेदन करतो. कारखानदारांना सांगितल्याने तुम्हाला हे त्रास व्हायला लागलाय तो? नाही, कारखानदार म्हणजे आमच्या घरी कधी आलेच नाही, त्यामुळे आम्ही फक्त आतल्यात स्त्रिया असल्यामुळं आतल्यातच फक्त ह्या त्रास सोसून शांत बसतोय. मग काय मागणी काय आहे तुमची? मागणी काय नाही, हा त्रास फक्त थांबावा, हे पाणी म्हणजे बंद व्हावं, हे मुलांच्यावर आमच्या आता हे फंगल इन्फेक्शन हे सगळं व्हायला लागलं, हे बंद व्हावं. आणि तिने ते पाण्याचं म्हणजे दुसरीकडे कुणीकडे तरी नियोजन वेगळ्या मार्गानं वेगळ्या वाटेनं ते पाणी लावावं. तुम्ही बघू शकता इथं दालमिया कारखान्याचं जे पाणी आलं आहे ते डायरेक्ट नदीमध्ये मिसळलेलं आहे. यामुळे जलचर प्राण्यांना ह्याचा त्रास होतो आहे. आपल्या गावासाठी, शेतीसाठी, पिण्यासाठी हेच पाणी वरती आपण आता दाखवलं वरती जातं आहे. त्यामुळे जनावरांना, माणसांना, पिकांना ह्याचा मोठा फटका बसलेला भयानक. भविष्यात भरपूर रोग उद्भवल्यात आणि उद्भवणार आहेत. पिण्याच्या पाण्यामुळे घशाचा असेल, कॅन्सर असेल, बरेच रोग होतात. सर्दी, घसा खवखवणे असं भरपूर रोग होतात. हेच पाणी जर बघितलं तुम्ही तर डायरेक्ट इथून प्रयाग चिखली मार्गे डायरेक्ट पंचगंगेत मिसळते आणि पूर्ण कोल्हापूर शहर हे पाणी पितंय, दूषित पाणी दालमियाचं पितंय. त्यामुळे कोल्हापूर शहराला सुद्धा मोठा भविष्यात फटका बसणार आहे. हळूहळू साथीचे रोग चालूच आहेत कोल्हापूरमध्ये. हे भविष्यात भरपूर मोठ्या प्रमाणात कोल्हापूरसुद्धा प्रदूषण ह्या दालमिया कारखान्यामुळे होणार आहे. हे काळं पाणी येते रस्त्यावर, आता तुम्ही बघताय सरीनं काय रानात पाणी काळं पाणी येते, राख पडत्या, ते धुराचा एवढा परिणाम होतो की नाही, असं माणसं भांगला सवय येणार रानात. त्यामुळे एवढं त्या धुरानं आणि त्या काळ्या पाण्यानं परिणाम व्हायला शेतावरती. वड्याला पाणी बायका धुवायला जातात वड्याला, ते वड्याला बायकांना धुवायला पूर्ण बंद झाले आता, एवढं ते काळ्या पाण्याचा परिणाम झाला आहे. म्हणजे जे रिअली कंडिशन तुम्ही बघताय आता, ही चिमणी दिसते, ते चिमणी पूर्ण राख काळी पडते, पूर्ण ह्याच्या पिकावरती काळी पडते. आता काकडीच पीक येणार, ते काकडी तोडा गेले की पूर्ण काळे हे होते. हात तोडताना बी आमचं काकडीसाठी प्रसिद्ध आहे आपलं आसुर्ले पोरले, आणि ते काकडीच पीक येऊन झाले तर अलीकडं ह्या धुरामुळं आणि ह्या राखमुळे. तर हे झटक्यात ते कारखाना आपलं ते काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. काय बंदोबस्त करावा असं मग? म्हणजे एक तर धूर किंवा ते जे काय त्यांना काय ते उपाय असतात की शेवटी. बाकी उत्पादनावर काय परिणाम व्हायला? फक्त काकडी, ऊस आहे, काय काय लावताय तुम्ही शेतीवर? सगळ्याच पिकावर हे पडते. राख आणि काळ पाणी एवढं पाणी आहे की नाही, भयानक हे पडते. म्हणजे जे आहे ते आहे, त्याला सांगायला काय आता अडचण नाही तशी. होय, सगळ्यांना आरोग्यावर त्यांच्या परिणाम व्हायला लागला आहे. त्यांच्या धाप वगैरे असं काय ते सगळ्यांना आजारीच व्हायला लागले. ते अस्थमाचा त्रास व्हायला लागला आहे. परत गावात सुद्धा घरात दारं उघडी ठेवली की घरात येतेच राख. कपडे उन्हात घातली तरी पण ते राखचा प्रॉब्लेम आहेच. धुरेचा तर लयच प्रॉब्लेम आहे. असं धुकं पडल्या का धूर येतोय. गलीतने वगैरे बघितलं तर काहीतरी जाळ असं झालंय, कसं माणसं सगळी बाहेर येतात की कुठं धूर आहे, धुकं पडल्यासारखं होतंय. मग ते बाकीच्यांना आम्ही विचारलं की म्हणतात की असा दालम्याचा धूर आहे. दिसतोय धूर, आता तो धूर बघा किती दिसतोय. तरी ह्याच्यावर काहीतरी उपाय असला तर बघा, नाहीतर आम्ही गावकरी मंडळी मोर्चा काढू शकतो. असं आम्ही काढणारच मोर्चा. असं काय त्रास काय आहेच की, धूळ भांगलताना सगळे श्वासणार की असे माणसाला त्रास व्हायला, खोकला, सर्दी. परत सांगतो धुणं धुया गेलं तर ते धुण्याचं हे नाही, धुण्या सवनं नाहीच. आता इथे घेऊया फोटो तुम्ही वड्याचा, शेवाळ सगळी किंवा धूळ असं दुष्काळ, गाळं पाणी, वास वगैरे सगळे येतोय त्याचा. सगळे आता वांगी बिंगी सगळे औषध हे ज्या राखमुळं अशी काळी कट्ट झालेत, अशी औषध वगैरे मवा आणि असं हे झाल्यावानीच की झाल्या ती. घरात दारात धुण्यावर ते सगळे राख आहेच की. काय आता घरात पण धुणं ते घातले की तसंच होतंय. उन्हात घातले की मुलांचे कपडे पांढरे असतात, सगळे घरात घेतले की धुळा उठलेला असतोय, दूषितच सगळं. मग धुवून किती हे करायचं सांगा. मग तुमच्या मागण्या जेवण्यात आता दारं उघडी असतात आमच्या. आता खेडेगावात म्हणजे दारं ही उघडीच आहेत, किती की पॅक करायचीत. आमच्या मागण्या दुसऱ्या काय नाही. दिवसभर तुम्ही शेती करताय, तुम्हाला परिणाम काय जाणवतो? की दुष्काराने श्वास होतोय, घरात धुळा येतोय, दुष्कारा धुराचा. लहान मुलं असतात म्हणा, म्हातारी माणसं असतात, त्यासनी पण आधी आजारी असते, त्या धुराच्या कारणाने जास्तच परिणाम होतोय नाही. त्याच्यावर काहीतरी परिणाम हे करावं तिने. इथल्या आसुर्ले आणि पोर्ले 2 गावच्या लोकांनाच कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामावर ठेवलं होतं. लक्षात कसं आहे, इथं समर्थ मॅन पॉवर प्रॉव्हिडंट फंड दिला जात नाही, बोनस दिला जात नाही. लक्षात का, समर्थ मॅन पॉवर 11 महिन्याचा करार आहे. किती? 11 महिन्याचा करार. तसं IPSचा बी 11 महिन्याचा करार आहे, IPSचा बी.
आणि सिक्युरिटीचा बी 11 महिन्याचा करार आहे. ह्या IPS आणि सिक्युरिटीना तुमचं IPS हे PF प्रोव्हिडंट फंड ESI बोनस वगैरे हे सगळं दिलं जातं. आणि समर्थ मॅन पॉवर ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर तो PF का भरू शकत नाही. आणि एवढ्या लोकांचा जवळजवळ बरेच लोक आहेत असे कामगार जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरच आहेत इथं आणि त्यांचा पे भरला जात नाही. हा का भरला नाही बरं. तसंच दालम्याकडं त्यांना किती पगार येतो आणि ही देतात किती पगार ह्यांना ह्याची किती तफावत बरीच तफावत आहे. हे तफावत किती आहे ही सुद्धा आम्हाला त्यांनी सांगायला पाहिजे. आमच्या जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी मुलं आहेत त्यांना वेज बोर्डातनं काय किंवा दालम्याच्या असोसिएटमधनं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. कॉन्ट्रॅक्ट पद्धती बंद झाली पाहिजे. असू दे पोलीसच्या पोरांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने का हो, बाहेरच्या लोकांना का नाही, बाहेरच्या पोरांना का नाही, हे आमचं म्हणणं आहे. ह्याच्यावर जरूर विचार व्हावा. ह्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. इथं आता एक होणं गरजेचं आहे आणि एक आम्ही आता होणार 100% होणार. इथं आवाज उठणार साहेब. हा दत्त सहकारी साखर कारखाना 1968ला स्थापन झाला आहे. त्यानंतर जिल्हा बँकेनं थकबाकी म्हणून हे निलाव काढला. निलावाची प्रक्रियेत ह्या बँकेच्या ह्याच्यात दालमिया कंपनीनं टेंडर भरलं आहे. ते टेंडर भरला असताना त्यांनी 12,35,00,000चा चेक दिलता खरेदीपोटी ॲडव्हान्स म्हणून आणि तो चेक बॉन्डचं झालेला आहे. बॉन्डचं चेक झालेला दालमिया कंपनीला टेंडर मंजूर कसं केलं आणि त्यांना कुठलाही अधिकार नाही आहे. आणि 1/7/17ला महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यानं हा कारखाना 27,000 सभासदांच्या मालकीचा केलेला असल्यानं हा कारखाना 1/7/17पासून ही दालमिया कंपनी अनधिकृतपणे चालली होती. कुठलाही त्यांना अधिकार नाही आहे. शासकीय अधिकारी कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याकडे जर तक्रार दिली, तुमचा प्रांत असू दे, तलाठी असू दे, कलेक्टर असू दे, कमिशनर असू दे, कोणी असले तर तिथं त्या पैशाच्या जोरावर ते दाबले जातात.